everybody in the club freaked out. ऑलराईट, सगळी तयारी झालेली आहे चेकआउटची. सो मित्रांनो, आज आपलं चेकआउट आहे अंजुना बीचवरून आणि आपण जाणार आहोत साऊथ गोव्याला, बेनोलिम बीचच्या जवळ. तर आत्ता जाताना आपल्याला मंगेशी टेम्पलला जायचं आहे. आज मंडे पण आहे, त्यामुळे दरवेळेसप्रमाणे आम्ही मंगेशीचं दर्शन घ्यायला जाणार आहे आणि मंगेशीकडून मग पुढे बेनोलिम बीचला जायचं आहे आपण. चला, एव्हरीथिंग चेक्ड. ओके, वी आर रेडी टू गो. सगळं पॅकिंग झालेलं आहे. चलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल्ल, आणि स्वागत करतो आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा आहे डे 4 आपल्या गोवा वेकेशनचा. तर हा आपला असा रूम होता आणि रूमच्या समोर आपला असा मस्त बीच. तर आत्ता बाय बाय करून निघायचं आहे अंजुना बीचला. चला, आपलं लगेज आलेलं आहे, लगेच ठेवून घेऊयात. इसको ऐसा रखो. सो गाइस, आपलं लगेज सगळं कारमध्ये ठेवलेलं आहे. आता 10-15 मिनिट थोडे स्पेंड करूयात अंजुना बीचवरती आणि मग निघूयात मंगेशीला जाण्यासाठी. सो मित्रांनो, हा आहे विस्टा प्रायाचा रेस्टॉरंट एरिया. एकदम मस्त आहे, अगदी बीचच्या समोर. वाढलं परत पाणी, सकाळी कमी होतं. मागाशी पण ते दगड दिसत होते आहे ना 9 वाजता. चला, अंजुना बीचला बाय बाय करा. सी यू अगेन म्हणा, याच वर्षी येऊ परत. हो, तर मित्रांनो, आज उपवास असल्यामुळे चहा, ब्रेकफास्ट आज स्किप करणार आहे. चिप्स वगैरे आणलेले आहेत आपले, तेच खाणार. सो गाईज, इट्स टाइम टू से बाय बाय टू अंजुना बीच. येऊ पुन्हा याच वर्षी. येस, सी यू अगेन. चलो, लेट्स गो. 4 वेळा ह्याच वर्षी म्हणालेला आहे. येस, यायचंच आहे. हे ड्रीम कॅचर घेतलंय कोमलने आपल्या बाल्कनीमध्ये लावायला. हे आहेत पायराइट स्टोन्स आणि हे क्रिस्टल स्टोन्स. चला, तर अंजुनामधून निघालोय आता आपण मंगेशीला चाललोय. आपण मंगेशी टेम्पल, गोल्डन टेम्पल आहे का? शंकरांचं मंदिर, मंगेशकर कुटुंबाचं कुलदैवत. चला, आज सोमवार पण आहे, म्हणजे दरवेळेसप्रमाणे यावेळेस सुद्धा आपण एक दिवस हा मंगेशी मंदिरासाठी ठेवत असतो. तर आपण मस्त दर्शन घेऊयात. Losing time, I'm fading fast. I just wanna make it last. Try to let go of the past. I close my eyes, embrace the blast. Sleepless nights and headaches stack. Restlessness to hell and back. What's my purpose? What do I grab? A slippery surface, a heart attack. And sometimes you just gotta believe there's something that'll give you relief. There's something that'll have what you need. What you need. We're broken, it's tragic. We're not all elastic, but maybe there's magic. Believe you could have it. And I know of sadness, the anxious and panic, the infinite vastness of all that is blackness. सो मित्रांनो, दुपारचे 2:15 वाजलेत आणि आपण पोहोचलोय मंगेशी मंदिराच्या जवळ. हो ना, दुपारचं कडक ऊन आहे. चला, सावलीत जाऊन. चला. सो हे आहे मंगेशी मंदिराचं पार्किंग. इथं आपण पार्क केली आपली कार आणि इथून चाललो आपण मंदिराकडे. हा रोड असा जातो मंदिराकडे, इथून पुढे चालत जायचं आपल्याला. तर चला, पटकन सावलीत जाऊया. चला, नारळ पाणी या दुपारच्या कडकच्या उन्हात गरजेचं आहे.
गोड. खरंच आत्मशांती. चला चला आवरा, दर्शनाला जायचं आपल्याला. मंगेशीच्या मंदिराकडे जाता जाता हे असं मार्केट आहे. जे बीच साईडला मिळतात त्या सगळ्या गोष्टी इथं सुद्धा मिळतात. मला हे पॅन घ्यायचं. फॅन. पोहोचलोय आपण मंदिराच्या जवळ. इथं बघ पाणी मध्ये. कुंड आहे. वरतून दाखवूयात आपण हे कुंड. खूप सुंदर कुंड. इथं रिफ्लेक्शन जे येतं ना नारळाच्या झाडाचं त्या पाण्यामध्ये मस्त दिसतं. श्री मंगेश प्रसन्न, मंगेशकरांचं कुलदैवत आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चला आलो आपण. मस्त कुंड आहे आणि त्यात रिफ्लेक्शन दिसतं नारळांच्या झाडांचं. चला जाऊयात आतमध्ये. मंदिरात जाण्याआधी पाय धुवून घेऊया. मित्रांनो असं सुंदर मंगेशीचं मंदिर आहे. खूपच सुंदर कलरिंग केलेलं आहे त्याला. गोवन कलरिंग आहे. ब्लू व्हाईट आणि तेव्हाचा आर्किटेक्ट मंदिराचं. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही त्यामुळे मी आतमध्ये शूटिंग नाही केलेलं. बाहेरून मंदिर दाखवतो. आतले मी तुम्हाला ऑनलाईन फोटोज जे मिळतील ते मी पोस्ट करून दाखवेल. सो असं एक सुंदर असं हे मंगेशीचं मंदिर. आई शप्पथ. दिस इज सरप्राईज. आमचे दाजी ताई आलेली इथं गोव्याला. राज आहे कोमलच्या बर्थडे साठी. येस. ती विसरली तरी पण. उद्या बर्थडे आहे. गो आय लव्ह यू. बघ इथंच भेटलो. बिग सरप्राईज. तुझ्या भावाला उद्या बर्थडे आहे कोमलचा 30 जानेवारी. सो त्याचं सरप्राईज. थँक्यू. हे तुम्ही कसं भावाला माझ्या सांगून. आई शप्पथ. आम्ही काय करू मग. अरे हे हिरो. दिस इज द बिग सरप्राईज. खूप मोठा सरप्राईज दिलाय कोमलला आमच्या ताईने. सगळ्यात मोठं. राज पण आलाय आणि हो ना मंगेशी मंदिरात एकदम सुंदर सरप्राईज मिळाले. हो. चला गोवा पण फिरवा. चला चला. हो तो त्या भरोशावर आलाय. पप्पू मामा गोवा चांगला फिरवा.
चला तर निघूयात आता आपण आपल्या हॉटेलवरती. मस्त दर्शन झालं आणि मोठा सरप्राईज सुद्धा मिळालाय. चला निघूयात. स्टार फ्रूट खायचं. चला. गोव्यातला मेवा फ्रूट, स्टार फ्रूट, जे फक्त इथेच मिळतात शक्यतो आपल्या कोकण भागामध्ये. सुंदर फळ आहेत, फ्रेश. मस्त आहे. खूप पिकलेलं खाल्लं की अंगातली हीट वाढते. ज्याला उष्णता आहे त्याने कच्चं खायचं. हे पिकलेलं आहे ना? हे कच्चं पक्क. अच्छा, हे कच्चं फक्त आहे. खूप पिवळं झालं की खूप कच्चं असतं ते खूप आंबट असतं. ते तुरट आवळ्यासारखं. हे छान आहे, एकदम टँकी. कसं वाटलं तुला सरप्राईज? तुला पचतच नव्हतं. वेड्या. 500 किलोमीटर खरंच वेडं surprise. प्रेम आहे. चला आता आपला कोरम पूर्ण झालाय. गाडी पण आपली शेजारीच आहे. So guys, we have reached at D7 at Benolin Beach. तुला एक्सप्रेस होणार नाही आज. माझं एवढंच रिॲक्शन असू शकतं कॅमेरा. कोमल तर असं झालं की काही होऊ शकतं, काही शक्य आहे. माझ्या बाबतीत काही होऊ शकतं. So guys, we have reached at D7 La Serene Properties at Benolin Beach. हा मस्त स्विमिंग पूल आहे इथं आणि ही आहे ओव्हरऑल त्यांची प्रॉपर्टी. चला जाऊयात वरती. सो 210 आपला रूम. लेट्स गेट इन. नाईस रूम चांगला मोठा आहे आणि इथे बाल्कनी आहे. चला बाल्कनीमध्ये जाऊयात. अथांश. ओके, सो ती ताईची रूम आहे 212. आता त्या बाल्कनीत आहे. सो असा आहे हा मोठा रूम आणि सो दिस इज बाथरूम वॉशरूम एरिया. सो ओव्हरऑल एकदम मस्त रूम आहे. सो गाईज आपलं 3 दिवसांचं ओव्हरऑल बुकिंग होतं या D7 La Serene प्रॉपर्टीजला बेनोलिममध्ये. बट आमच्या ताई आणि दाजींनी मस्त कोमलला तिच्या बड्डेचा सरप्राईज दिलं, त्यामुळे आम्ही उद्या इथून चेकआउट करून पुन्हा अंजुनाला जाणार आहोत विस्टा प्राईला. तिथले रूम्स पुन्हा बुक केलेले. चला तर आजची इव्हनिंग इथंच असणार आहे आपली. तर थोड्या वेळाने आपण जाऊयात बेनोलिन बीचला. मस्त सनसेट करू तिथं. चला लेट्स गो टू द अंजुना बीच. हो, बेनोलिन बीच. हो, ते जाणार नाही. चला तर लेट्स गो टू द बेनोलिन बीच. चला एकाच गाडीत जाऊ. 1 2 3 मागे. हो नाही, बसू आपण. तू पुढे बस आणजो. आम्ही तिघं मागे मध्ये बसतो. व्हेज साडी कोण हाय रे? नाही आपला नॉर्मल जेवण करू. इथं थाळी व्हेजसाठी फिरायला नको, फिशसाठी फिरू शकतो. उद्या आपण इथून ते निघू. त्याला फोन करा फॅट फिशला. तो आज साडी ठेवा म्हणा. आणि काही तर खाली सरळ रोड जातोय बेनोलिमच्या बीच वरती. समुद्रात दाखवले लोकेशन. वेलकम टू द गोवा सिंगम. सो दिस इज बेनोलिम बीच. मागाशी जेवढं गरम होत होतं तेवढं तिथं थंड वातावरण आहे बीच वरती. मस्त हवा आहे. बेनोलिम बीच वॉक घेऊयात बीच वरती. हो,
हो, पायाखालची वाळू जेव्हा सरकते त्या फिलिंग एक्सप्रेस नाही करू शकत. चलो सो गाईज आता आपण डिनर करायला जाऊयात एखाद्या, आज मंडे असल्यामुळं प्युअर व्हेज रेस्टॉरंट. सो गाईज आपण आलो आहे डिनर करायला, मंडेचा प्युअर व्हेज डिनर नवतारा रेस्टॉरंटमध्ये. ओके, आता मी पण बटर डोसा मागवला आहे. आपलं जेवण आलेलं आहे, पालक पनीर, पनीर टिक्का मसाला आणि बटर नान प्युअर व्हेज. चलो लेट्स एंड द फास्ट. जय गणेश. सो गाईज आमचं डिनर झालं प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये. इकडचं हे बेस्ट प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे, पण नॉट दॅट बेस्ट. तितकंसं चांगलं व्हेज नाही आहे. ओके. सो तुम्ही ट्राय करताना नक्की विचार करा, दुसरे ऑप्शन असतील तर ते एक्सप्लोर करा. बॅक टू द रिसॉर्ट. द्या, हे असं घ्यायचं का आपल्याला? मस्त आहे ना. सो गाईज डिनर वगैरे करून आपण परत आपल्या रिसॉर्टवरती आलेलो आहे D7ला. आणि आथांश ॲज ऑलवेज बिझी ऑन यूट्यूब. सो गाईज दिस इज हाऊ इट लुक्स इन द नाईट. सो एकदम रिलॅक्स वाटतं. आज समोर चंद्र आलेला आहे. तर मित्रांनो, आता सकाळी आपलं पुन्हा चेकआउट होणार आहे इथनं आणि आपण पुन्हा जाणार होतं अंजुना बीचवरती विस्टा प्राइयाला. सो वी एन्जॉयड अ लॉट टुडे. आणि ताई आणि जिजूंचं जे सरप्राईज होतं कोमलसाठी, दॅट वॉज एपिक. त्यामुळे खूपच मजा आली, खूपच एन्जॉय केलं आम्ही आज. सो गाईज, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो गाईज, टिल देन कीप वॉचिंग, कीप एक्सप्लोरिंग.